पुन्हा एकदा कारवाई झाली की कशावरती आणि किती बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली? पिंपरी चिंचवड शहरातील क आणि फ क्षेत्रीय कार्यालय, त्यामध्ये कुदळवाडी, पवार वस्ती, हारगुडे वस्ती, चिखली येथील 11 अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये काही वैयक्तिक बांधकामे होती, काही महानगरपालिकेच्या जागेवर होती. तर शहरात ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकामं आहेत ते सगळी जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. काही धार्मिक स्थळांचा यामध्ये समावेश आहे का? तशा प्रकारच्या चर्चा जी आहे ती शहरात सुरू आहे की धार्मिक स्थळांवरती सुद्धा केले, तर मग कुठल्या समाजाचे आहेत किंवा काय याबाबत काय माहिती आहे? धार्मिक स्थळं जरी असली तरी ती अनधिकृतपणे वाटेल तेवढ्या जागेवर वाटेल तेवढ्या प्रकारे असे बांधायचे नसतात. प्रार्थना हा सगळ्यांच्या भावनेचा विषय आहे, परंतु समाजाला किंवा प्रशासनाला त्याचा त्रास होऊ नये याचीसुद्धा दक्षता सगळ्यांनी घेतली पाहिजे. आत्ता केलेल्या कारवाईत मंदिरंसुद्धा होती, मशिदीसुद्धा होत्या आणि काही महानगरपालिकेच्या जागेवर सुद्धा बांधलेले होते. काही जागेंवर बुद्धविहारसुद्धा आहेत, चर्चसुद्धा आहेत, त्याच्यावर पण कारवाई करण्यात येणार आहे. विशेषतः महानगरपालिकेच्या जागेवर जी अनधिकृत बांधकामं असतील ती पाडण्यात येऊन तिथे लगेच महानगरपालिकेने सीमाबंद घालून तिथं वृक्षारोपण करून पहिली ती जागा ताब्यात घ्यावी. त्या जागेचा काहीतरी समाजासाठी चांगला उपयोग करण्यात येईल या दृष्टीने या कारवाया चालू आहेत. आत्ता 11 ठिकाणी झाली. 11 ठिकाणी झाली. तणावपूर्ण काही वातावरण झालं होतं का? दगडफेक झाली होती का? कारण तशी पण चर्चा जी आहे ती सुरू. तसं काय ऐकीव बातमी नाही आहे, परंतु जमाव होता तिथे, परंतु नंतर पोलिसांच्या बंदोबस्तामुळे तो जमाव पण निघून गेला आणि कारवाई सुव्यवस्थित झालेली. काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचं बोललं जाते? नाही माहिती आपली? नाही तसं काही नाही झालं. ओके.